नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप छान वाटतंय तुम्हाला आज भेटून. मोहिते एज्युटेकच्या माध्यमातनं आज आपण आणखी एका नव्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि तो अभ्यासक्रम तुमच्या सगळ्यांच्या खूप आवडीचा, तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये बघितलेला अशा कोर्स संदर्भातलं हे मार्गदर्शन आहे, जे तुम्हाला मोहिते एज्युटेकच्या माध्यमातनं मी तुम्हाला देणार आहे. आणि तो अभ्यासक्रम आहे सूत्रसंचालन, निवेदन या संदर्भातलं. तो जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला या पूर्ण अभ्यासक्रमात, या कोर्समध्ये मिळणार आहे. करेक्ट, करेक्ट. मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की आता तुम्हाला निवेदक, सूत्रसंचालक म्हणल्यानंतर आपण प्रोग्राममध्ये जो अँकर असतो, प्रोग्राम सगळा कंडक्ट करणारा वगैरे, तर ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. भरकन तुमच्या डोळ्यासमोर मला वाटतं अनेक कार्यक्रम आले असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये गाण्यांचे कार्यक्रम असतील किंवा इतर काही स्पर्धा वगैरे असतील. असे सगळे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेलेले आहेत आणि तिथे ती व्यक्ती जी असते, जी हातामध्ये माईक घेऊन पूर्ण ऑडियन्सला त्यांच्याशी बोलत असते आणि स्टेजवरचा जो प्रोग्राम आहे, तो पूर्ण प्रोग्राम व्यवस्थित पुढे जावा, व्यवस्थित पार पडावा, याकरता म्हणून ते सगळे जे टेक्निक्स आहेत ते वापरून छान कार्यक्रम रंगतदार करायचा प्रयत्न करत असते. तर अँकर म्हणल्यानंतर काहीतरी एकदम असं वेगळंच आपल्या डोळ्यासमोर येतं ना, की बापरे! केवढं ते छान त्या व्यक्तीला ग्लॅमर आहे, किती छान ती व्यक्तीची आपण म्हणूया त्या कार्यक्रमापुरती ती पोस्ट आहे असं म्हणूया, की त्या कार्यक्रमाचा अँकर कोण आहे? तर बाबा ही अमुक-अमुक व्यक्ती आहे. तर खूप छान हे क्षेत्र आहे खरं तर, निवेदन, सूत्रसंचालन करणं. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे थोडीफार कल्पना आली असेल, की काय ती व्यक्ती करत असते वगैरे, वगैरे. म्हणजे काही जणांच्या मनामध्ये असे प्रश्न असेल, की बाबा ते काय लिहून दिलेलं असेल, ते फक्त वाचायचं आणि बोलायचं, लोकांना सांगायचं. त्यात काय एवढं? पण तसं नाहीये बरं का. अजिबात तसं नाहीये. निवेदन किंवा सूत्रसंचालन करणं हे बघणाऱ्याला जितकं सोपं वाटत असतं, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये ते पूर्ण कार्यक्रम पार पाडण्यामध्ये त्या निवेदकाची किंवा त्या सूत्रसंचालकाची किंवा आपण म्हणूया अँकरची फार महत्त्वाची भूमिका असते. त्याच्यामागे त्याचा खूप मोठा अभ्यास असतो. त्याला बराच रिसर्च करावा लागतो कधी-कधी. अनेक काही नोट्स काढाव्या लागतात, काही पॉइंट्स म्हणजे मुद्दे लिहून ठेवावे लागतात. आणि हा सगळा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे व्यवस्थितरित्या, जो की प्रेक्षकांनाही कंटाळवाणा वाटता कामा नये आणि जे आपण स्टेजवर आर्टिस्ट असतात किंवा कधी-कधी वक्ते असतात किंवा प्रमुख पाहुणे असतात, तर त्या प्रत्येकाला सुद्धा काही ना काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं. सो स्टेजवरच्या सगळ्या व्यक्तींना संधी मिळेल आणि त्याच वेळी ऑडियन्स जे बसलेले आहेत त्यांना ते कंटाळवाणं वाटणार नाही. अशा प्रकारे तो प्रोग्राम रंगतदार करायचं जे फार महत्त्वाचं काम आहे ना, ते इथे या अँकरला म्हणजेच सूत्रसंचालकाला, निवेदकाला करायचं असतं. म्हणजे बघा हां, की आपण जेव्हा छान पुरणपोळीचं ताट म्हणतो, तर तेव्हा पुरणपोळी छान तर झाली पाहिजे, गूळ त्याच्यामध्ये पडला तर पाहिजे, ती गोडसर तर झाली पाहिजे, पण कणभर सुद्धा गूळ आपल्याला त्याच्यामध्ये कमी चालत नाही किंवा जास्त सुद्धा चालत नाही. म्हणजे अगोड पुरणपोळी जशी आपल्याला नको वाटते, तशी खूप गोड पुरणपोळी सुद्धा नको वाटते. बरोबर आहे की नाही? तर तसंच अँकरनी फार बोलायचं पण नसतं आणि अगदी मोजकंच बोलायचं असंही करायचं नसतं. तर आपला कार्यक्रमातला रोल हा इतक्या सुंदर पद्धतीनं म्हणजे त्या पुरणपोळीमध्ये पुरण ज्या खुबीनं सजतं, बसतं आणि छान ती पुरणपोळी मधुर करतं, गोड करतं, तसं अँकरनी पूर्ण कार्यक्रमामध्ये स्वतःला फिट करायचं असतं. जेणेकरून प्रेक्षक आणि स्टेजवरचे कलाकार या दोन्हींना ते व्यवस्थित बांधून ठेवू शकतो. बघा छान वाटतंय ना आता? पण जसं मी मगाशी म्हणलं, की यामागे फार मोठा अभ्यास असतो, फार मोठा आपल्याला रिसर्च करावा लागतो. तुम्ही म्हणाल, की त्यात काय एवढं? असं काय करावं लागत असेल वगैरे, वगैरे. तर तसं नाहीये. बघा आता
कार्यक्रमांचे मुळात प्रकारच किती वेगळे वेगळे असतात, हो की नाही? बरं, आता इनिशियल आपण असं करूया, की कार्यक्रमांचे प्रकार किंवा हे जे भाग आहे तो थोडासा अजून आपण नंतर बघूयात. सुरुवातीला बऱ्याचदा होतं असं, की अ, माईक हातामध्ये घ्यायचा कसा? माईक हातामध्ये धरल्यानंतर बोलायचं कसं? कुठल्या शब्दांवर आपण भर दिला पाहिजे? कुठल्या शब्दांवर फोर्स देऊन ते बोलले पाहिजेत? कुठल्या कंटेंटचा आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला पाहिजे? आणि हे सगळं करताना समजा एखादी मुलाखत घ्यायची असेल किंवा एखादा प्रकाशन समारंभ असेल, एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे आणि तिथे तुम्हाला कोणाला निवेदन करायची संधी मिळालेली आहे. तर तो निवेदक काय करतो? तुम्ही असे काही प्रोग्राम जर बघितले असतील, तर तुमच्या डोळ्यासमोर ते थोडंसं चित्र येऊ शकतं, की बाबा निवेदक जो आहे तो छान ती सूत्र सांभाळत असतो. ती कार्यक्रमाचा जो फ्लो आहे तो हँडल करत असतो, की सुरुवातीला कोणी बोलायचं, मग सुरुवातीला जो कोण बोलणार आहे तो काय बोलणार आहे, त्यानंतर कोण व्यक्ती बोलणार आहे, मग त्यानंतर प्रमुख पाहुणे कधी बोलणार आहेत, मग त्याच्यानंतर प्रोग्राममध्ये आलेल्या पाहुण्यांचं किंवा प्रेक्षकांचं स्वागत किंवा त्यांना हा प्रोग्राम कशासाठी आहे, हे कोण सांगणार आहे. मग प्रकाशन कोणाच्या हस्ते होणार आहे? प्रकाशन झाल्यानंतर त्या पुस्तकाबद्दल कोण बोलणार आहे? आणि त्यानंतर कार्यक्रम संपत आलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे म्हणजे पाहुण्यांचे, प्रेक्षकांचे असे सगळ्यांचे आभार कोण मानणार आहे? तर हे सगळं त्या निवेदकाला आपल्या स्क्रिप्टमध्ये नोट डाउन किंवा लिहून ठेवावं लागत असतं. आणि मग हे नोटिंग केल्यानंतर अशा प्रकारे सगळे मुद्देसूद किंवा पॉइंट टू पॉइंट लिहिल्यानंतर मग ते बोलणं, हे बोलणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी चार-चारदा म्हणते, की बोलणं गरजेचं आहे. बघा, बऱ्याचदा असं होतं, की आपण बोलताना आपला एक वेगळा टोन असतो किंवा एक वेगळा सूर असतो. पण तेच आपण लिहिलेलं जेव्हा काही म्हणायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते आपल्याकडनं वाचलं जातं. बरोबर आहे की नाही? हां. आता बघा लक्षात येईल तुमच्या, की बोलणं आणि वाचणं याच्यामध्ये किती फरक आहे ते. जसं पुस्तकी भाषा असते, की आता इकडे तो चालला आहे. आता इथून तो इथे जाणार आहे. मी जेवत आहे. मी बसत आहे. ती गात आहे. असं पुस्तकामध्ये लिहिलेली वाक्य असतात. पण बोलताना आपण तसं बोलतो का? मी चाललीये, मी बसलीये, तो गेलाय, तो गाणार आहे, तो वाचतोय. अशा प्रकारे आपण म्हणत असतो. तर बोलीभाषा वेगळी असते, पुस्तकी भाषा वेगळी असते. त्यामुळे लिहिलेलं हे वाचण्यापेक्षा बोलणं गरजेचं असते. बऱ्याचदा आपण नोटिंग करताना, लिहिताना त्या पुस्तकी भाषेमध्ये लिहितो. म्हणजे लिहावं तसंच लागतं रादर आणि पण बोलताना तुम्हाला ते बोलावं लागतं. ते वाचून चालत नाही. तुम्ही ते वाचताय आणि ते पुस्तकी भाषा ही कानाला ऐकताना निवेदनामध्ये तरी नको वाटते. एखाद्या पुस्तकाचंच तुम्ही वाचन करणार असाल, तर तशीच भाषा जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचावं लागतं. पण निवेदकाला अशी पुस्तकी भाषा वापरून चालत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा काही कोट असेल महत्त्वाचा, एखादा विचार, एखादा काहीतरी संदेश, असं काही महत्त्वाच्या मान्यवर व्यक्तींचं काही तुम्ही वाचणार असाल, तर मात्र ते त्या पद्धतीनं वाचावं लागतं, म्हणावं लागतं आणि पुन्हा तुम्हाला तुमचा नॉर्मल टोन, बोलीभाषेतला टोन हे सगळं तुम्हाला आणावं लागतं. काही-काही कार्यक्रम मला वाटतं तुमच्या नजरेसमोर सुद्धा आले असतील, की काही निवेदक असे असतात, की छान प्रोग्राम असा मस्त खुलवतात, की प्रेक्षकही छान आनंदाने दाद देतात, टाळ्या वाजवतात. हसू येईल अशा पद्धतीनं काही प्रसंग, काही किस्से हे निवेदक आपल्या निवेदनामध्ये सांगत असतात. आणि काही प्रोग्राम असेही असतात, की निवेदक कधी त्याचं बोलणं संपवतोय, किती लांबण लावतोय, किती रटाळ आणि कशी भाषा वापरतोय, काही कंटेंट त्याला नीट माहितीच नाहीये किंवा किती अडखळतो आहे, चाचपडतो आहे, आपणच लिहिलेलं आपल्यालाच समजत नाहीये, अशा पद्धतीनं कसं बोलतोय तो. असे निवेदक सुद्धा कधी-कधी तुम्ही बघितले असतील. तर ह्याच्यामधला फरक तुम्हाला लगेच लक्षात येतो, की एखादा चांगला निवेदक ज्याची बोलण्याची छाप, बोलणं ऐकण्यामुळे,
बोलणं ऐकावंसं वाटतं. तर हे सगळं छान रंगतदार पद्धतीनं नेणारा निवेदक वेगळा आणि एकदम असं रटाळपणे किंवा करायचं म्हणून करणारा असा निवेदक वेगळा असतो. आणि आपल्याला कुणाचं आवडतं, तर जो छान रंगतदार अगदी हसत, खेळत, आपल्याशी गप्पा मारत आणि स्टेजवरच्या लोकांनाही आपलंसं करत, असा दोन्ही बाजूनी छान सुवर्णमध्य साधणारा असा जो निवेदक असतो, तोच सगळ्यांना आवडतो, त्याचं बोलणं सगळ्यांना आवडतं. मग विचार करा, की आपल्याला निवेदक व्हायचं असेल किंवा निवेदन करायचं असेल, तर आपण कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे. याच्यामध्ये आपण थोडंसं आणखी खोलामध्ये जाऊन असं म्हणू शकतो, की शाळांमधले जे कार्यक्रम असतात, शाळांमध्ये ज्या स्पर्धा असतात, त्याचं निवेदन करण्याकरता म्हणून जर तुम्ही सुरुवात केली, तर एक आपण म्हणतो ना, की स्टेज कसा असतो, स्टेजवर उभं कसं राहायचं असतं आणि ऑडियन्स बरोबर आय कॉन्टॅक्ट कसा करायचा असतो. तर अशा सगळ्या गोष्टींचा एक थोडासा इनिशियल सराव हा शालेय जीवनामध्येच मुलांकडनं किंवा त्या इच्छुक विद्यार्थ्यांकडनं होत जातो ऑटोमॅटिकली. आणि मग पुढे जाऊन त्यांना जेव्हा तुम्ही कॉलेजला जातील, महाविद्यालयांमध्ये जातील किंवा नोकरीच्या ठिकाणी जातील किंवा इतरही काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील किंवा स्वतःला सूत्रसंचालक म्हणून घेण्याकरता म्हणून तशा पद्धतीनं प्रयत्न करतील. स्वतःची ओळख जर त्यांना एक चांगला उत्तम निवेदक, एक चांगला लक्षात राहणारा, आवडणारा सूत्रसंचालक म्हणून जर करायची असेल, तर त्याचाही फायदा होण्यासाठी म्हणून या गोष्टींचा फार उपयोग होतो. की जिथे तुम्ही इनिशियल शालेय जीवनापासूनच जर थोडंसं या गोष्टींमध्ये तुम्ही भाग घेत राहिलात, काही ऑब्झर्व्ह करत राहिलात, की दुसऱ्यांच्या कार्यक्रमांना तुम्ही गेलेला आहात आणि तिथले निवेदक कशाप्रकारे ते बोलत आहेत, कशाप्रकारे ते भाषा वापरत आहेत, कशाप्रकारे त्यांचे उच्चार करत आहेत. एखाद्या स्क्रिप्टमध्ये जर कवितेच्या ओळी असतील, तर त्या कवितेच्या ओळींचं वाचन ते कसं करत आहेत. एखाद्या व्यक्तीचा संदेश त्यांना द्यायचा असेल, वाचायचं असेल, तर त्याचं वाचन ते कसं करत आहेत. बघा या सगळ्यामध्ये खूप व्हेरिएशन आहेत. भरपूर वेगळे-वेगळे प्रकार असतात याच्यामध्ये. गरज असते ती तुम्ही जाणीवपूर्वक बघण्याची, काही नोट डाउन करायची आणि त्या संदर्भातलं नोट डाउन केल्यानंतर त्याचा सराव करायची. अरे घाबरू नका. फार काही मोठं अवघड किंवा बापरे! जमणार आहे का नाही? हे कसं काय होईल? अपने बस की बात नाहीये, असं काही तुम्हाला वाटत असेल ना, तर हे सगळे डोक्यातले प्रश्न, गोंधळ हे काढून टाका बाजूला. कारण कोणीही ज्याला बोलायची आवड आहे, ज्याला इतरांशी संवाद साधायची आवड आहे आणि ज्याला नवीन काहीतरी स्वतःला आजमावून बघायची इच्छा आहे, अशा कोणीही छान उत्तम निवेदक किंवा सूत्रसंचालक हे नक्कीच होऊ शकतं. तर बघा आपण शालेय जीवनातल्या सुरुवातीच्या आपण स्पर्धांकडे किंवा तिथे निवेदन करायचं असेल तर कशाप्रकारे करायचं आहे याचा आधी विचार करू आणि मग हळू आपण पुढे जाऊया. तर शाळांमध्ये बघा स्पर्धा असतात वेगळ्या-वेगळ्या मी मगाशी सांगितलं. आता कोणत्या-कोणत्या असतात स्पर्धा तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, की बापरे! सतत काही ना काहीतरी सुरू असतं शाळेमध्ये. आज ही कॉम्पिटिशन, उद्या आणखी काहीतरी वेगळंच असतं त्याच्यामध्ये. मग जी-के क्विज असते, एखादी डान्स कॉम्पिटिशन असते, एखादं एज्युकेशन कॉम्पिटिशन असते किंवा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असे आपले जे राष्ट्रीय सण आहेत, त्यांचे सुद्धा कार्यक्रम शालेय जीवनामध्ये, शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतात, होत राहतात. तर या सगळ्यामध्ये निवेदन करायचं असेल, तर सुरुवातीला आपण बघतो की शाळेतल्या शिक्षिका किंवा शिक्षक जे आहेत, तेच ही जबाबदारी सांभाळतात. पण हळू मोठ्या वर्गातल्या मुलांना म्हणजे साधारण 8वी, 9वी, 10वीतल्या मुलांना ही संधी मिळते स्टेजवर तो माईक धरायची, माईक होल्ड करायची आणि कार्यक्रमाचा सिक्वेन्स सगळा सांगायची. तर यामुळे सुद्धा तुमचं स्टेजवर उभं कसं राहायचं आहे. पायऱ्या चढून जाताना सुद्धा तुम्हाला भले ग्राउंडवर तुम्ही उभे आहात आणि स्टेजवर जायचं आहे. हा जो मधला 3-4 पायऱ्यांचं जे अंतर असतं ना, तर त्यावेळेला तुम्हाला खाली उभं असताना कदाचित पोटामध्ये भीतीचा गोळा येऊ शकतो. पण तुम्हाला आलेली भीती, तुम्हाला आलेलं टेन्शन हे त्या पायऱ्या चढत जाताना जेव्हा तुम्ही स्टेजवर येता, तेव्हा तुमचं पूर्णपणे गेलेलं असलं पाहिजे. तरच तुम्ही एक छान निवेदन करण्याची जी धुरा आहे पूर्ण कार्यक्रमाची, ती सांभाळू शकता. बघा मित्रांनो, की
कल्पना करा हां, की तुमच्यातल्याच कोणाला किंवा असं इमॅजिन करा, की आपल्या स्वतःला अशी संधी मिळालेली आहे. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे, की आज जो आपल्या या शाळेमध्ये होणारा जो 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे, तो आज तू होस्ट करायचा आहेस. यावेळी तू होस्ट करायचा आहेस. असं तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं आहे. तुम्ही कुठले-कुठले प्रोग्राम्स होणार आहेत, प्रमुख पाहुणे कधी येणार आहेत, त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे प्रिन्सिपल कधी बोलणार आहेत, ते पाहुणे कधी बोलणार आहेत, हे सगळं जे आहे ते तुम्ही नोटिंग करून ठेवलेलं आहे. हं. मग त्याच्यामध्ये तुम्ही पालक किती वाजेपर्यंत येणार आहेत, मुलं कशी येणार आहेत, डान्स सिक्वेन्स असतील, कोणाचं भाषण असेल, कोणाचं आणखी काही त्याच्यामध्ये प्रोग्राम्स असतील, तर ते कसे-कसे होणार आहेत, हे सगळं तुम्ही नोट डाउन करून ठेवलं. पण विचार करा, देशाचा प्रजासत्ताक दिवस आहे 26 जानेवारी म्हणजे. म्हणल्यानंतर आपला देश, आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. सो तुमच्या ज्या लिखाणामध्ये सुद्धा कसं असलं पाहिजे, की भारत मातेबद्दलची कृतज्ञता, भारत देशावरचं प्रेम, भारत मातेकरता म्हणून तिने आपल्याला काय-काय दिलेलं आहे आत्तापर्यंत, काय-काय देत आहे, आपण कसे सुरक्षित आहोत आपल्या या देशामध्ये, हे सगळं सांगत तुम्ही पुढे येणार आहात आणि मग त्यानंतर प्रमुख पाहुणे बोलणार आहेत. शाळेचे जे मुख्याध्यापक असतील ते बोलणार आहेत. असा सगळा सिक्वेन्स मग त्यानंतर काही परफॉर्मन्सेस होणार आहेत. तर तो सिक्वेन्स तुम्ही सांगणार आहात. हे सगळं तुम्ही नोट डाउन करत आहात. काही म्युझिकल म्हणजे इन्स्ट्रुमेंटल सुद्धा वादन या निमित्ताने शाळेमध्ये होत राहतं. तर त्याचाही उल्लेख तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये करणार आहात आणि असा छान सिक्वेन्स तुम्ही लिहून ठेवलेला आहे. मग तुम्ही स्टेजवर गेला आहात. त्या गेल्यानंतर तुम्ही काय करता? पहिल्यांदा आपण काय करायचं असतं तर आपल्या आलेल्या सगळ्या पालकांचं, इतर शिक्षकांचं, इतर विद्यार्थ्यांचं असं सगळ्यांचं मनापासून स्वागत करायचं असतं. बघा आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांचं आपण हसून स्वागत करतो की नाही? तर तसंच स्वागत इथे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं, येणाऱ्या प्रेक्षकांचं, सगळ्यांचं करायची जबाबदारी ही त्या निवेदकावर असते. आणि मग जेव्हा आपण स्वागत करतो आहोत, तेव्हा आपण चेहरा कसा ठेवला पाहिजे, आपला आवाज कसा असला पाहिजे. बघा किती गोष्टी कनेक्टेड आहेत हं. आपण पाहुण्यांचं स्वागत करतो आहोत, आपला आवाज त्या पद्धतीने वापरणार आहोत, आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आपण तसे वापरणार आहोत. यात सगळ्या गोष्टी काउंट होतात बरं का. निवेदन कोण करतंय आणि किती छान करतंय किंवा कसं करतंय, नीट नाही जमलं. हे जज करण्याकरता म्हणून या सगळ्या गोष्टी काउंट होत असतात. त्यामुळे तुमच्या आवाजामध्ये तो आनंद जाणवला पाहिजे, की तुम्ही आलेल्या पाहुण्यांचं, या सगळ्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं सगळ्यांचं स्वागत करत आहात. आणि जो त्या सणाचा म्हणजे राष्ट्रीय सणाचा जो काही पूर्णपणे तो जो आपण म्हणतो ना आवेश असतो, तो सगळा तुमच्या आवाजातनं तो आनंद त्या प्रेक्षकांना जाणवला पाहिजे. आणि कारण मुळात ती गोष्टच अशी आहे ना, की तिथे सगळ्यांना आनंद वाटतो, अभिमान वाटतो. सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट असते ती. तर हे तुमच्या आवाजातनं जाणवलं पाहिजे. आपल्या घरी पाहुणे येतात, तेव्हा आपण त्यांचं कसं तरी "बाबा या, आलात तर बसा" असं म्हणतो का? नाही. आपण कसं म्हणतो, "वाह! बरं झालं तुम्ही आलात ते. या, या, या. खूप छान वाटलं." हा जो तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या बोलण्यावरून येणाऱ्या पाहुण्यांना जाणवतं ना, की अरे आपण आल्याचा आनंद झालेला आहे, यांना आवडलेलं आहे आपलं येणं. ती आपुलकी जाणवते. तर तशीच आपुलकी प्रेक्षकांना सुद्धा जाणवली पाहिजे आपल्या निवेदनातनं, आपल्या बोलण्यातनं. त्यामुळे निवेदन करायला गेल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा हा, की तुम्ही बोलता कसे? हं, हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही भाषा कशी वापरत आहात? भाषेचा टोन कसा आहे? भाषेचा स्पीड कसा आहे? म्हणजे भर, 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 भर बोलून गेलात. समोरच्याला कळलंच नाही, की काय झालं ते, काय सांगितलं किंवा स्टेजवर जे आहेत आपले प्रमुख पाहुणे, त्यांचं नाव तुम्ही पुकारणार आहात, की यानंतर असे-असे अमुक-अमुक जे वक्ते आहेत ते भाषण करणार आहेत किंवा त्यांचं मत सांगणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. हे तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यांचं नाव किंवा त्यांच्याबद्दलचा त्यांचा परिचय हे सगळं तुम्ही भर, 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 भर बोलून मोकळे झालात. म्हणजे ना त्यांना कळलं, की आपलं नाव पुकारलं गेलेलं आहे, ना ऑडियन्सला कळलं, की हा कोणाबद्दल सांगतोय. सो तसंही तुम्हाला करून चालणार नाहीये. म्हणजे भाषा तुम्ही कशी वापरता आहात, तुमचा बोलण्याचा टोन कसा आहे, तुमचा बोलायचा स्पीड कसा आहे, ओके. आणि मुळात म्हणजे माईक समोर उभं राहताना त्याचे सुद्धा टेक्निक इतके लक्षात ठेवावे लागतात, की
माईक्स जेव्हा आपण हातामध्ये धरतो, तेव्हा काही काही अक्षरांचा अ, आवाज हा खूप मोठा जाणवतो. तर ते भान तुम्ही कसं राखता आहात? या सगळ्या गोष्टी अर्थातच शिकत येत राहतात. एका दिवशी पहिल्याच प्रोग्राममध्ये कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी ही उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक किंवा अँकर नाही बनू शकत. ह्या गोष्टी आपण जेवढ्या वेळेला अशा प्रकारची संधी घेतो, स्वतःला संधी देतो आणि स्वतःला पुन्हा-पुन्हा आपण आजमावून बघतो, की ठीक आहे, मागच्या कार्यक्रमामध्ये माझी थोडीशी ही चूक झाली, पण तरी मी पुन्हा करणार आहे. पुन्हा मी भाग घेणार आहे, पुन्हा एखादा कार्यक्रम मी होस्ट करणार आहे. आणि हेच तुम्ही स्वतःला जेव्हा बजावता, तर ते तुमचं सातत्य, तो तुमचा सराव, तो तुमचा प्रयत्न हेच तुम्हाला उत्कृष्ट बनवण्याचे फार महत्त्वाचे मार्ग आहेत, फार महत्त्वाचे हे पर्याय आहेत. कारण पहिल्या कार्यक्रमामध्ये कधी-कधी किंवा बऱ्याचदा असं होतं, की आपण तयारी खूप छान केलेली असते. आपला कॉन्फिडन्स सुद्धा फार छान असतो. पण तो ग्राउंडवर असेपर्यंतच असतो. जसं आपण पायरीवर चढत जातो ना स्टेजची आणि स्टेजवर गेल्यानंतर माईक समोर त्या डायस समोर उभं राहतो आणि आपल्या समोर इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक बसलेले असतात. ते बघितल्यानंतर आपले पाय हे लटपटायला लागतात. आपला घसा हा कोरडा पडतो. आपली जीभ जी आहे ती बोलताना वरती चिकटते, कोरड पडते घशाला. हे इनिशियली होत राहतं. आपण गडबडतो, आपण शब्दच वाचायचे विसरतो. समोर आपल्या स्क्रिप्ट असतं, पण ते सुद्धा आपल्याला कधी-कधी सुरुवातीला ते आपल्याला शब्द दिसतच नाही, शब्द काय लिहिलेले आहेत ते. इतके आपण मनातून घाबरलेले असतो. पण मुलांनो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते, की तुमच्या मनामध्ये असलेली भीती ना तुमच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे, ना तुमच्या आवाजातनं जाणवली पाहिजे. मग हे एकाच प्रयत्नामध्ये होणार आहे का? नाही होणार आहे. बरं फक्त एवढ्याच गोष्टी आहेत का याच्याबद्दलच्या? निवेदन सूत्रसंचालक ज्या व्यक्ती असतात, त्यांनी काय फक्त एवढंच हे केलेलं असतं का? तर असं नाहीये. याच्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी खोलामध्ये आहेत मित्रांनो, की जेव्हा तुम्ही हा अभ्यासक्रम आता कंटिन्यू कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की बापरे! आपण नुसतं एखाद्या व्यक्तीचं निवेदन ऐकून खुश होतो किंवा आपण टाळ्या वाजवतो, पण त्या 3 तासाच्या किंवा 2 तासाच्या कार्यक्रमाकरता त्या व्यक्तीला केवढा मोठा अभ्यास करावा लागतो. हे स्वतः तुम्ही जेव्हा जाणून घ्याल, माहिती करून घ्याल आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला अशी करायची वेळ येईल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की हे काम सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे. तुम्हाला अनेक म्हणजे शाळेमध्ये भरपूर मुलं असतात. भरपूर लोकांना त्याच्यातलं इच्छा पण असते करायची, की मला निवेदन करायचंय किंवा यावेळेस हिने केलं तर पुढच्या वेळेस मला करायचं आहे. अशी मनातून इच्छा पण असते. पण तरीसुद्धा सगळ्या शाळेतल्या मुलांना, पालकांना आवडेल असं निवेदन करणारा मुलगा किंवा मुलगी हे फार क्वचित म्हणजे त्यांचा नंबर खूप कमी असतो. बरोबर आहे की नाही? समजा शाळेमध्ये 20 एक मुलं तयार असतील, की मला 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 निवेदन करायचंय, मला अँकरिंग करायचंय प्रोग्रामचं वगैरे. पण त्या 20 ही मुलांचं सादरीकरण, अँकरिंग हे ऑडियन्सला आवडेलच असं नसतं ना. काही जणांचंच पटकन आवडतं, की वाह! किती छान बोलतीये, किती छान सांगितलं या मुलाने, कवितेचं वाचन फार सुंदर केलेलं आहे. हे असं खूप कमी जणांच्या बाबतीमध्ये तो विषय होतो. तर मग हे का होतं? तर तो अभ्यास आपण करतो, तेवढी त्यांची तयारी असते. तितक्या वेळेला स्वतःला आपण म्हणतो, की नाही हे केलं पाहिजे. स्वतःला आपण पुश करतो, की येस हे या पद्धतीनंच झालं पाहिजे. काही जे नियम असतात सूत्रसंचालन करतानाचे, हे अलिखित असतात. याचं काही असं कुठेही कोणी लिहून नाही ठेवलेलं. असं काही पुस्तक वगैरे जरी असलं, तरी ते तसंच व्हायला पाहिजे असं काही नसतं. प्रत्येक कार्यक्रमाचा साचा वेगळा असतो. प्रत्येक कार्यक्रमाचा जो अंदाज आहे तो वेगळा असतो. कार्यक्रमाचा प्रकार वेगळा-वेगळा असतो. त्यामुळे एका कार्यक्रमाकरता केलेलं निवेदन, तो जो प्रकार आहे, ती जी पद्धत आहे, तीच आपण दुसऱ्या कार्यक्रमाकरता वापरू शकतो का? तर अजिबात नाही. प्रत्येक कार्यक्रम वेगळा असतो. प्रत्येक कार्यक्रमाला येणारा प्रेक्षक वेगळा असतो. आणि त्यानुसार तुम्हाला कार्यक्रमाच्या निवेदनामध्ये तुमचं लिखाण करावं लागतं. तुमचा अभ्यास हा त्याच्यामध्येच दिसून येतो.
तर हेच सगळं म्हणजे कार्यक्रम कुठल्या-कुठल्या प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये करावं लागणारं निवेदन, त्यासाठीची तयारी काय-काय करावी लागते, हे सगळं आणि मुळात म्हणजे कार्यक्रमानुसार तर निवेदनाची तयारी झालीच. पण निवेदक मुळात कसा असला पाहिजे, बेसिक काही जे आपण म्हणतो ना गुण, कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य काय असली पाहिजेत उत्तम निवेदकाची, तर ते सगळं तुम्हाला या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये माहिती होणार आहे, त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. मोहिते एज्युटेकनी खूप सुंदर हा प्लॅटफॉर्म तुम्हा सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे, की जिथे मुलांबरोबर कधी-कधी पालकसुद्धा हा अभ्यासक्रम, त्याचा लाभ घेऊ शकतील, त्यातनं मार्गदर्शन घेऊ शकतील आणि पुढे जाऊन तर म्हणजे ज्याला कोणाला याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर त्याच्यामध्ये स्काय इज द लिमिट एवढंच मी म्हणेन, की खूप करण्यासारख्या संधी आहेत. गरज असते ती फक्त तुमच्या अभ्यासाची, गरज असते ती फक्त तुमच्या मनाच्या तयारीची, की काहीही झालं तरी हे मी उत्तमच करणार आहे. हे आपण जेव्हा मनाला ठामपणे सांगतो ना, तेव्हा उत्तम स्क्रिप्टिंग होतं, आपला अभ्यास उत्तम होतो आणि कार्यक्रम छान पद्धतीनं तो निवेदक किंवा सूत्रसंचालक हा उत्तमरित्या पुढे नेतो. तर तयार आहात ना या कार्यशाळेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये सूत्रसंचालन, निवेदन आणि अर्थातच अँकरिंग म्हणजे काय आणि अँकर कसं बनायचं आहे याबद्दलची सगळी सखोल माहिती जाणून घेण्याकरता. तर पुढच्या आपल्या वर्गामध्ये आपण याच्याबद्दलची सुरुवात करणार आहोत. हं. त्यामुळे आज तुम्ही जेवढे आहात, तर सोबतच पुढच्या वर्गामध्ये तुमचे बाकीचे पण मित्र असले पाहिजेत, की जिथे त्यांना पण तुम्ही सांगायचं की "ये, हे बघ, हे कर, माहिती करून घ्यायची. फार छान आहे. नवीन काहीतरी याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे." तर भेटूयात निवेदन आणि सूत्रसंचालन कसं करायचं यासाठीच्या मोहिते एज्युटेकच्या पुढच्या आपल्या अभ्यासक्रमाच्या वर्गामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.